Today's play activity is What Am I Doing? Which comes under the category of emotional and aesthetic development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age 2 to 6 years. The objective of this play activity is to observe and learn to imitate and to guess the meaning of actions and to express ideas through actions. How we have to play this activity? Let the children stand in a circle. You stand in the center and do the action. Ask the children, what am I doing? The children must guess the action. After a few rounds, give turn to children to act while others guess. When variation is possible, let the children sit in circle. A child stand up and say, I went to the market. The other must ask, what did you buy? The child act out an object and other guesses. For example, ice cream, a leaking action. If children guess correctly, they can say, what did you do then? Then child act with another action. Continue for 2 or 3 rounds and then change the subject. Second variation is possible here. Ask children to stand in a circle. Let the children imitate the action that you call out. For example, let's become elephant, call out other birds and animals. Third variation, the action could be sung out. If I were a soldier, this is what I would do. The children sing and do the action. What am I doing? ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा भावनिक विकास होतो आणि सौंदर्य अनुभवाचा विकास होतो, ज्यामध्ये मुलांना एखादी ॲक्शन कॉपी करायला शिकता येते आणि वेगवेगळ्या आयडियाजसुद्धा मुलांना इथे शेअर करता येतात. ह्यामध्ये मुलं सगळे सर्कलमध्ये उभे आहे आणि सेंटरमध्ये टीचर उभे आहेत आणि मग टीचर म्हणते आहे की ओळखा बरं मी काय करते आहे, आणि मग टीचर वेगवेगळ्या ॲक्शन्स करून दाखवते आणि त्या एक एक ॲक्शनमधनं सगळ्या मुलांना ओळखायचं आहे की मॅम काय करते आहे. ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्राण्यांच्या ॲक्शन्स करून दाखवू शकतो किंवा कुठल्या वस्तूंच्या असेल तर त्याही ॲक्शन करून दाखवू शकतो. इथे की जसं एलिफंट कसा करतो किंवा डॉग कसा करत असतो, त्याची मूवमेंट कशी असते, कॅट कशी मूवमेंट करते, ह्याच्यावरून मुलांनी ओळखायचं आहे. त्यानंतर एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की मुलं सगळे सर्कलमध्ये बसलेले आहे, त्यापैकी एक मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो की मी काल मार्केटमध्ये गेलो होतो, आणि मग दुसरा मुलगा त्याला विचारतो, मग तू तिथे काय केलं, काय आणलंस? मग तो म्हणतो मी एक वस्तू आणली, पण त्याचं नाव तुम्हाला ओळखायचं आहे, बघा ती कशी असते. आणि मग तो आपण जसं लहान मूल आईस्क्रीम खातं तर ते खाण्याची जी ॲक्शन आहे ती चाटण्याची, तर ती मुलाला करायची आहे आणि त्याच्यावरून इतर मुलं ओळखतील की हां तू आईस्क्रीम आणलं आणि आईस्क्रीम खाल्लं, आणि मग तू त्यानंतर काय केलंस? मग त्यानंतर तो मुलगा सांगेल मग मी हे आणलं किंवा ते आणलं. तर मग कुठल्याही गोष्टीचं नाव न घेता त्या मुलांनी फक्त ॲक्शन करून दाखवायची आहे आणि इतर मुलांनी ओळखायचं आहे की या मुलाने काय घेतले असावं. ह्याच्यामध्ये दुसरं एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की मुलं सगळे सर्कलमध्ये उभे आहे आणि ते वेगवेगळ्या ॲक्शन करतात. जसं टीचर म्हणते की चला आता आपण सगळे, मला तुम्ही हत्ती बनवून दाखवा. मग सगळे मुलं हत्तीची ॲक्शन करत करत समोर येतील किंवा रूममध्ये फिरतील. मग त्यानंतर मला चला तुम्ही बगळा बनवून दाखवा, किंवा चला मला सांगा फिश कशी असते, फिश कशी करते, मला चला आता तुम्ही सगळेजणं फिश बनवा. मग मुलं असे वेगवेगळे इमिटेट करतील आणि आवाजसुद्धा काढून दाखवतील आणि ॲक्शन पण करतील. त्यानंतर आपण एखादं आणखी याच्यावर गाणंही घेऊ शकतो की मी जर एखादा सैनिक असतो तर मी काय केलं असतं, असं एखादं गाणं, आणि ज्याच्यामध्ये मुलं सैनिकाची ॲक्शन करतील आणि त्या सगळे मिळून कॉपी करतील. अशी ही मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे, हा प्रिटेंड प्ले आहे आणि मुलं वेगवेगळ्या ॲक्शन्स पण शिकतात आणि ह्याच्यातून परत वोकॅबलरी पण वाढते आणि फिजिकल मूवमेंट होतात, ज्या मुलांना खूप आवडतात. जे एकलकोंडे मुलं आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे, किंवा स्क्रीन अडिक्ट असणारे मुलं जे असतील तर त्यांनाही ही खूप मजा वाटेल अशी ही ॲक्टिव्हिटी आहे.